हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. बनारस जगातल्या सर्वात प्राचीन शहरातील एक शहर आहे. असे म्हणतात शिवशंकर भोलेनाथांनी स्वतः हे शहर वसविले होते. येथील संस्कृती, समाज, रीतभात, जत्रा, आपापसातली बंधुता, येथील परंपरा एक प्रकारे शहराचा संपन्न वारसा आहे. वाहणारी गंगा जेव्हा येथील पावन मंदिराच्या पायथ्यांना स्पर्श करून जाते तेव्हा तेथील घाट आरती, वंदना व शंखाच्या ध्वनीने दुमदुमतात. बनारसची सकाळ अशी भासते जणू इथल्या धरतीवर स्वर्गच अवतरला आहे. असं म्हणतात इथे शुद्ध मनाने आपण जे काही मागू ती मनोकामना भोलेनाथ शिवशंकर पूर्ण करतात. आकांक्षा, कुठेस तू? अजून घरी का नाही आलीस? तुला माहितीये आजीने पूर्ण घर डोक्यावर घेतले. तुझ्या लक्षात आहे ना आज जन्माष्टमी आहे ते? हो ताई, मला लक्षात आहे की आज जन्माष्टमी आहे, म्हणूनच तर उशीर होतोय. आणि हो, आजीला सांग की मी तिचे फूल, हार, माळ सगळं घेतलंय. आणि हो, हे नको विसरूस की आज बाळकृष्णाचा पाळणा मीच सजवणार आहे. ठीक आहे, लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न कर, नाही तर तुला माहितीच आहे आजी कशी येते. आज वातावरण काही वेगळंच दिसतंय. तृष्णा, काय आजी? बेटा तू
तुझं आकांक्षाशी बोलणं झालं का? कुठपर्यंत पोहोचली ती? तिला पूजेचं साहित्य आणायला सांगितलं होतं ना? गोकुळाष्टमीची पूर्ण तयारी बाकी अजून. हो हो, अगं काळजी नको करूस. माझं बोलणं झालंय आकांक्षाशी. ती घरीच येते, लवकरच पोहोचेल. सुनबाई, काय हो आई? आई तुम्ही बोलवलत? सुनबाई, गच्चीवरून कपडे काढ हो. आज पाऊस पडेल बघ. पण आई, आकाश तर निरभ्र आहे. सुनबाई, मी जेव्हा पाऊस पडेल असं म्हटलंय आणि नाही पडला, असं कधी झालंय का? अच्छा आजी, मला एक गोष्ट सांग. तुला कसं कळतं की आज जोरदार पाऊस पडणार आहे किंवा खूप गरम होईल किंवा कडाक्याची थंडी पडेल? बोल ना. बेटा, अनुभव यालाच म्हणतात. पूर्वीच्या अनुभवाच्या आधारे हे सांगणं की पुढे काय होणार आहे. आणि आपल्यामध्ये आई सर्वात जास्त अनुभवी आहे. अरे बेटा, हजारो वर्षांपासून आपल्या देशातले शेतकरी अशाच प्रकारे शेती करत आले. तुम्ही लोक शहरात राहून राहून निसर्गापासून खूप दूर गेलात, म्हणूनच निसर्गाची भाषा तुम्हाला नाही कळत. आमचं लहानपण गावातच गेलं, तेव्हा ढग बघून आम्हाला लांबूनच कळायचं की हे ढग नुसते गरजणारे आहेत की बरसणारे आहेत ते. अरे बाजी, तू तर ग्रेट आहेस. जर आपले डोळे आणि कान उघडे ठेवले ना, तर उद्या काय होणार आहे हे सगळं समजतं. आता तू कुठे चाललीस पार्वती? ते गच्चीवरून कपडे आणायला आणि संध्याकाळी जन्माष्टमीची तयारी सुद्धा करायची आहे ना. आजी, ताई, बाहेरची सगळी कामं मी केली आहेत. आता फक्त पूजेची तयारीच करायची आहे. ही मुलगी नाहीये, मुलगा आहे आमचा. आहा, मुलगा नाही, मुलगीच राहू दे तिला. बघतेस ना आजूबाजूला काय चाललंय ते. आजकालची मुलं आई वडिलांशी कशी वागतात. एकदम बरोबर बोललास तू. अरे, मुली लग्नानंतर कमीत कमी आई वडिलांची चौकशी तरी करतात, परंतु आजकालची मुलं लग्नानंतर लगेच स्वतःचं वेगळं जग बनवतात. आई, मुलगा असो किंवा मुलगी, काही फरक पडत नाही. संस्कार चांगले असायला हवेत. जर संस्कार चांगले असतील तर अनुशासन आपोआप येतं. आणि जर संस्कार नसतील तर मुलगा काय किंवा मुलगी काय. सुकन्या आमच्या कन्या. इथे कुणी गुणाचा नाही, तूच जाते आयुष्याचा. पोचून जातात हे जीवाभावाची नाती आणि तुटून जातात हे ऋणानुबंध. जगतोय गुणासाठी, मला काहीच कळत नाही. देवा रे देवा, असला नीच आणि खालचा माणूस मी आयुष्यात पाहिला नव्हता. अरे, लोक सकाळी सकाळी भजन कीर्तन करतात आणि ह्याच बघ काय चाललंय. अगं हळू बोल की आई, त्यांना जर ऐकू गेलं ना तर तुझी काही खैर नाही. आग सोड, हा सौताच आपल्या घरासाठी पीड आहे. हं? चल. नमस्ते भाऊजी. काय काय नाही, मी म्हणत होते की आजचा दिवस लय चांगला आहे. आज कृष्णाचा जन्मदिवस आहे ना. ते काका, आईचं म्हणणं असं आहे की आज जन्माष्टमी आहे. मग मग तुमच्या चरणाची धूळ आमच्या कपाळाला लागू दे की. आज जन्माष्टमी आहे ना, लय शुभ दिवस आहे.
असं म्हणतात ना की आजच्या दिवशी ना घरात पूजापाठ करावा, तर हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की. चुप. तृष्णा, आकांक्षा, अभ्यासाबरोबरच आपल्याला आपल्या धर्माचं ज्ञान आणि परमेश्वराची भक्ती सुद्धा करायला यायला हवी हो. ए आजी, मला सांग की जन्माष्टमीच्या दिवशी आपण काय प्रार्थना करायची असते? सगळ्यांचं भलं होऊ दे, पुऱ्या विश्वाचं कल्याण होऊ दे. परमेश्वराकडून जेव्हा काही मागायचं असेल ना, तेव्हा देवाची साथच मागावी बघ. देवाची साथ ती का? कारण बेटा, जर आपल्याला साक्षात ईश्वरच मिळत असेल ना, तर इतर कोणत्या गोष्टीची गरजच भासणार नाही ना. ज्ञानी लोक देवाची साथ मागतात, परंतु अज्ञानी लोक फक्त धनसंपदा मागतात. अरे बेटा, गुरुजी नाही आले अजून? आई, गुरुजी येतच असतील. ते येताच आपण पूजेला सुरुवात करूया. पूजा योग्य वेळी सुरू होणं हा खरं तर एक शुभ संकेत असतो, पण पूजेत कोणती बाधा येणं ही चांगली गोष्ट नाहीये. पार्वती, असं अशुभ बोलू नकोस. मला फक्त इतकंच म्हणायचंय की पूजे व्यतिरिक्त सुद्धा घरात आणखीन कामं आहेत. हो हो, कळतंय मला ते. शास्त्रीजी आले की आपण लगेचच पूजेला सुरुवात करूया. तुला तर माहितीच आहे ना, शास्त्रीजी माझ्यासाठी फक्त आदर्श नसून माझ्या वडिलांसमान आहेत. आपल्या कुटुंबाचे सदस्य आहेत ते. आपल्या कुटुंबाचं कोणतंही काम शास्त्रीजींशिवाय होत नाही, कारण आज आपण जे काही आहोत ते फक्त शास्त्रीजींमुळेच आहोत. बाबा, माझं शास्त्रीजींशी बोलणं झालंय, ते येतच असतील, वाटेतच आहेत. सुकन्या आमच्या कन्या. अरे काय आहे हे? केव्हापासून फोन वाजतोय तुझा? तुला ऐकायला नाही येत का? नैना, टीना, प्रीती, रूबी. ओ माय गॉड, इतके सारे मिस्ड कॉल्स. ब्रो, प्रॅक्टिस करताना कान उघडे ठेवत जा. केव्हापासून फोन वाजतोय? ऐकू नाही येत? शीतलचा असेल? नाही. मग शिल्पाचा असेल? ना शिल्पाचा आहे ना शीतलचा. मग नक्कीच शीलाचा असेल. ओ माय गॉड. ब्रो, तुला आपल्या किती गर्लफ्रेंड्स आहेत ते पण माहित नाहीये. अरे रे. शीला, शिल्पा, शीतल, रुबी, टीना, हे सगळं काय चालवलंयस? इट्स माय अट्रॅक्शन. कम ऑन मेनका, तुला तर खुश व्हायला हवं की तुझ्या हँडसम भावावर किती मुली मरतायत. पण माझ्या भावा, प्रेम तर फक्त एकावरच होतं ना. तुला इतक्या सगळ्या मुलींच्या भावनांशी खेळणं चांगलं वाटतं? यात वाईट काय आहे हा? हो हो, वाईट तर काहीच नाहीये. बट यू नो मॉम, ती कशी आहे माहिती आहे ना? जेव्हा तिला तुझा फ्लर्ट करण्याचा हा छंद कळेल तेव्हा त्याचा काय परिणाम होईल अंदाज आहे ना?
मॉमचं नाव घेऊन घाबरू नकोस यार. तुला तर माहितीये ना, जर मॉमला हे सगळं कळलं तर मॉम नाही, मल्लिका थापर बनेल. व्हॉट? ओके बी अलर्ट, मॅम आले आहेत. गुड मॉर्निंग मॅम. सुकन्या आमच्या कन्या. गुड मॉर्निंग मॅम. प्लीज बी सीटेड. सो तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या कंपनीची प्रोडक्शन सेल या देशात सगळ्यात जास्त आहे आणि शेअर मार्केटमध्ये सुद्धा आपली कंपनी कित्येक वर्षांपासून टॉप पोझिशनवर आहे. आपली मशिनरी, टेक्निकल प्लान्स तसंच आपल्या प्रोडक्ट्सची क्वालिटी या देशातच नव्हे तर विदेशातही चर्चेचा विषय बनली आहे. म्हणूनच मोठमोठ्या कंपनीज आपल्या कंपनी बरोबर टायअप्स करू इच्छित आहेत. सो जसं मी म्हटलं की मोठमोठ्या कंपनीज आपल्या कंपनीशी टायअप्स करू पाहतायत, म्हणूनच आपल्याला या संधीचा, या अपॉर्च्युनिटीचा पूर्ण फायदा उठवता आला पाहिजे. राईट मिश्रा? येस मॅडम, वी आर रेडी. गुड. तर यासाठी आपल्याला काय करायला हवं मिस्टर वर्मा? हां, आम्ही बघतोय की तुमचं सगळं लक्ष या मीटिंग मध्ये कमी आणि आपल्या घड्याळात जास्त आहे. एनी प्रॉब्लेम? नाही मॅडम, ते आज जन्माष्टमी आहे ना. आय सी. सो मॅडम, घरी जाऊन पूजेची तयारी करायची होती, म्हणून घरी लवकर जायचंय. ओ रिअली? मग घरी का जाताय तुम्ही? तुम्हाला तर वृंदावनातच जायला हवं, कारण खरी जन्माष्टमी तर वृंदावनातच साजरी केली जाते. बनारस मध्ये कुठे साजरी करतात? राईट मिश्रा? सो डोंट वरी, आम्ही तुम्हाला थांबवणार नाही, लवकरच पाठवू. सो मिस्टर मिश्रा, येस मॅडम. अकाउंटंट बरोबर बोलून यांचं अकाउंट क्लिअर करा, म्हणजे ते कायम स्वरूपी वृंदावनात जातील. कारण आम्हाला वाटतं यांची गरज तिथे जास्त आणि इथे कमी आहे. राईट? मॅडम प्लीज प्लीज मॅडम. तुम्ही ऐकलं मी काय सांगितलं? हो मॅडम, मी आताच यांचं अकाउंट क्लिअर करून टाक. प्लीज मॅडम. दॅट्स इट. निघा आता. सो अजून कोणी आहे ज्याला वृंदावनात जायचंय जन्माष्टमीसाठी? नो? गुड.
तर आता आपण आपल्या बिझनेसकडे वळूया, राईट? हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या